आपण बघत आहात आवाज कसमादेचा। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चांदवड इथं महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलकांनी दिल्लीकडे जाणारा मुंबई-आग्रा महामार्ग रोखत जोरदार चक्का-जाम आंदोलन केले। या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे तसेच विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले। यावेळी खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी आमदार संजय चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कांदा उत्पादक शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलकांनी रस्त्यावर कांदे फेकून संताप व्यक्त करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, विकलेल्या कांद्याला 1000 रुपये कमी हमी अनुदान द्यावे, तसेच कांदा निर्यात वाढवावी अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या। सुमारे 2 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळाले। काही आंदोलकांनी वाहनांच्या टायरची हवा सोडण्याचा प्रयत्न केला तर काहींनी रस्त्यावर टायर जाळण्याचाही प्रयत्न करत संताप व्यक्त केला। आंदोलनकर्त्यांनी रांगांमध्ये उभ्या वाहनांकडे धाव घेतल्याने काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करताच दोन्ही बाजूंमध्ये झटपट झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी धरपकड सुरू करत आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, अंबादास दानवे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले। दरम्यान नेत्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनांसमोर आंदोलकांनी घेराव घालत मज्जाव करण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाजूला सारत सर्वांना पोलीस स्थानकात नेले। या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती। सामान्य लोकांचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही, युवांचा नाही, महिला सुरक्षेचा प्रश्न या राज्यामध्ये जो वाढत चाललेला आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही। मग आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही, रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांसाठी लढावं लागतं। 18 तारखेला आपण लढलो तेव्हा तिथं 3.5 रुपयाली कांद्याचा रेट सरकारकडनं वाढवण्यात आला, पण त्याच्यामध्ये आम्ही आणि शेतकरी खुश नव्हते। आमचं म्हणणं होतं इलेक्शनच्या आधी 24 रुपये रेट तुम्ही डिक्लेअर करा, इलेक्शन नंतर 12 साडेबारा रुपये तिकडे डिक्लेअर करा। आमचं म्हणणं एवढंच आहे, इलेक्शनच्या आधी जो रेट होता तो तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे, म्हणून हे आंदोलन आम्ही केलं। आमच्या 6000 शेतकऱ्यांना, ठीक आहे 6000 इथं आले असते, 6000 शेतकऱ्यांना येऊन दिलं नाही आणि आम्हाला तुम्ही ताब्यात घेतलं। कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत। त्यामुळे उद्या दिल्लीमध्ये काय चर्चा होते आपल्याला बघावं लागेल। तरी सुद्धा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं, महाविकास आघाडीची उद्या काँग्रेस भवन मुंबईला मीटिंग तिथं होणार आहे। त्या मीटिंगमध्ये पुढे जाऊन मुंबईवर आंदोलन आपण कसं करायचं या महागाईबद्दल सुद्धा आणि शेतकऱ्यांबद्दल सुद्धा तिथं निर्णय घेतला जाईल। त्यामुळे बघूया, पण शेवटी हे बघा, शेवटी सत्तेतले लोक आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेले आहे, पण लोकांना हे वाटलं नव्हतं की सत्तेत गेल्यानंतर एवढे माजतील। ते माजलेले लोक आहेत, सत्ता आणि पावर आणि पैसा असल्यामुळे त्यांना कुठेही सामान्य लोकांचं पडलेलं नाही। तो माज उतरावा लागतो, रस्त्यावर उतरावं लागतं। रस्त्यावर जर आपण उतरलं नाही तर कोणच आपला ऐकणार नाही। त्यामुळे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय। उद्या पण कुठल्याही व्यक्तीवर, सामान्य लोकांवर कुठल्याही विषयासाठी अन्याय झाला तर आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही, आपल्या रस्त्यावर उतरावंच लागेल।